सुरुवातीला बातमी आहे बोपखेलवासियांच्या अडचणीत भर टाकणारी। पावसाळ्यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव लष्करानं तरंगता पूल काढून टाकण्याचं काम आता सुरू केलंय। त्यामुळे बोपखेलवासियांना पुणे किंवा पिंपरीमध्ये येण्यासाठी 15 किलोमीटरचा वळसा घालावा लागेल। मात्र अजूनही पर्यायी रस्त्याविषयी संभ्रमावस्था कायम आहे। संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यात चर्चा झाल्यावर कुंभमेळ्याच्या धर्तीवरती तात्पुरता पूल बांधण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं। नाजिम मुल्ला आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। नाजिम, काय माहिती मिळते? या पुलासंदर्भात काही तोडगा निघू शकलाय का? ज्ञानदा, सध्या तरी आता आपण पाहतो की हा पूल जो आहे तो काढण्यास सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे या ठिकाणी पॉन्टन ब्रिज जो आहे तो उभारण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रस्ताव जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे लष्कर विभागाकडे। मात्र लष्कराने अद्याप यावरती कोणताही निर्णय घेतलेला नाहीये। यासाठी थेट आता संरक्षण मंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला एक पथक जे आहे ते जाणार आहे। यामध्ये जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ अशी एक टीम जी आहे ती रवाना लवकरच होणार आहे। परंतु सध्या आपण पाहतोय की कायमस्वरूपी पूल जो आहे तो बांधण्यासाठी जवळपास साधारण 2 वर्षाचा कालावधी जो आहे तो लागणार आहे। या 2 वर्षामध्ये आता नागरिकांना जोपर्यंत पॉन्टन ब्रिज बांधून उभारला जात नाहीये तोपर्यंत 15 ते 20 किलोमीटरचा वळसा जो आहे तो घालावा लागणार आहे। बोपखेलवासियांना खरं तर खरेदीसाठी आणि त्यांच्या मुलांच्या शाळेसाठी दापोडी रोजच गाठावी लागते, परंतु आता या पुलावरनं 5 किलोमीटरचं अंतर त्यांना कापावं लागत होतं। आता हा पूल काढल्यामुळं विश्रांतवाडी मार्गे साधारण 12 किलोमीटरचा आणि देहू ते भोसरी मार्गे या ठिकाणी 15 किलोमीटरचा वळसा जो आहे तो घालावा लागणार आहे। आणि हाच संताप जो आहे तो नागरिकांमध्ये व्यक्त होतोय। हा संताप शमवण्यासाठी पॉन्टन पुलाचा जो आहे पर्याय समोर आलाय, परंतु महानगरपालिका या पर्यायासाठी लष्कराच्या निर्णयाकडे नजर लावून बसलेली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होते। आता पुढे नेमकी काय पावले उचलली जातात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाजिम, ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। कलेक्टर साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की हा ब्रिज काढू नये जोपर्यंत नागरिकांची तात्पुरती सोय होत नाही। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे पॉन्टन ब्रिज उभारण्यात येणार आहे आणि तोपर्यंत हा ब्रिज असू द्यावा, परंतु तरी सुद्धा मिलिटरी प्रशासनाने आज तो ब्रिज काढून घेतलेला आहे। त्यामुळे नागरिकांना जे 2 किलोमीटर अंतर शहरामध्ये जायला लागत होतं ते आज 20 किलोमीटरचं अंतर पडणार आहे। कॉर्पोरेशनने जे आश्वासन आम्हाला दिलेलं 1.5 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला फाउंटन ब्रिज टाकून देतो, तो जर ब्रिज नाही टाकला तर आमच्यावरती फार मोठं संकट येऊ शकतं। आमचे कामगार वर्ग सगळे म्हणजे शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व इतर सर्व प्रत्येक माणसाला याची अडचण बसणार आहे, पावलोपावली अडचण बसणार आहे। आम्ही जायचं कुठं?